हे देखील एकत्रित ज्यांचा या ठिकाणी सामना होईल त्याच्यामध्ये आपण मैदानामध्ये दाखल झालेला संघ पाहिलाय तो म्हणजे काळी ठिकाणी मोडकवाडी संघ आणि ज्यांच्या बरोबर हा सामना खेळण्याकरिता आता जर पाहिलं एक जबरदस्त अशा पद्धतीचा हा सामना देखील इथे होणार आहे आणि याच्यातूनच आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी शंका अशा पद्धतीने की या स्पर्धेत प्रथमतः अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होणार तर जो संघ हा सामना जिंकणार तो देखील या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे। अशा पद्धतीने नक्कीच एक चांगली आणि जबरदस्त अशा पद्धतीची या ठिकाणी आहे ज्याच्यासाठी एकंदरीतच आता मात्र दोन्ही संघ दाखल झालेले आहेत। जबरदस्त वीडियो ये बोलो ना विभागातील कणकवली क्रीडा मंडळ कणकवली संघ पंचांची भूमिका स्पर्धेचे प्रमुख संजय शिंदे त्यानंतर दीपकजी पिठले आणि खेळीचे या ठिकाणी परिचय जळे हे यांचा ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे महत्वाचे पंच देखील या ठिकाणी आहेत। परंतु हा पहिल्या सामन्यात इथे ओळख पॉईंट झाल्यानंतर असा टॉप केला आमच्या देखील वळवणार आहे काही मिनिटांमध्ये नाना अवकाशामध्ये भेटावलं जाईल नशिबाचा कौल केला जातोय आणि अंतिम शेवटचा सामना या ठिकाणी आहे। या संपूर्ण स्पर्धेतला एकंदरीत शेवटचा सामना हा देखील या ठिकाणी खेळला जातो आणि त्या शेवटच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। आरंभ झालाय आणि शुभारंभ देखील या ठिकाणी झालेला असेल। अशा पद्धतीची प्रारंभीची पहिली जोडा या ठिकाणी याच्या माध्यमातून केली आहे। जरी मागील सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात देखील दोन्ही बंदीचा चांगला खेळ या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर देखील या ठिकाणी मात्र आक्रमण या ठिकाणी डाव्या केलीच्या माध्यमातून ही या ठिकाणी आक्रमकता दाखवली जाते। म्हणजेच मनीष या ठिकाणी आहे तो देखील या पीठात असेल। दोन्ही संघ कशी आहेत की ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत एकंदरीत पुन्हा एकदा या सामन्याला मात्र आणि सुरुवात केली असते। कळकवली क्रीडा मंडळ कळकवली आणि या काळी ठिकाणी मोडकवाडी अशा पद्धतीच्या ग्रामीण विकास कबड्डी समितीचे दोन महत्वाचे संघ आज पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये एकत्र आलेत। पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये या अंतिम सामन्याचा पहिला गुण कोणासाठी मिळणार ते देखील या ठिकाणी पाहायला भेटेल। परंतु जेव्हा पहिला अशा पद्धतीचा अंतिम फेरीचा गुण ज्याला मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय परंतु प्रत्युत्तर दाखल जलापण्याचं काळजी गाणी संघासाठी कित्येक वर्ष लढाईच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी करताना पाहिले तोच राकेश म्हणजे सर्वांची या ठिकाणी ही लढाई करतोय। एक विरोध मॅच पर बनलाय प्रति हा मॅच शेवटपर्यंत जाईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी केली। पहिल्या सेमीचा सामना काय झाला दुसरा सेमीचा सामना एक अंतिम सामना या ठिकाणी आहे। पण ही 3 दिवसीय स्पर्धा असताना त्या स्पर्धेत तिसऱ्या दिवसात देखील 3 सामने होणार आहेत त्याचं पहिल्या दिवशी देखील भाषिक केलं होतं परंतु कोणाला माहित नव्हतं की 2 संघ स्पर्धेत येतील परंतु आता सर्वांना समजले आहे या 2 संघांनी आतापर्यंत सर्वात जास्त मार्क केलेला आहे। हा निर्णय या ठिकाणी मात्र पाहिजे आहे। माध्यमातून चांगल्या पद्धतीचा पकडीचा खेळ झालेला
2-0 मॅचच्या प्रक्रियेत कळकळी कडेबद्दल आणि एक पक्षीबद्दल केला या ठिकाणी प्राप्त झाला. परंतु काही संघाला अद्यापही कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी केला जात नाहीये. अशा पद्धतीचा त्या सामन्यात देखील वाढलेला असेल. जसं या ठिकाणी सामन्याचा कालावधी जाईल तसं देखील या ठिकाणी जसं आपल्याकडे सर्वसमोर प्रश्न चिन्ह आहे की आम्ही आयोजित केलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कोणता संघ आपल्या दिशेने या ठिकाणी पळणार आहे. परंतु ज्याने खऱ्या अर्थाने पाहिजे ना तर क्वार्टर सेमीच्या सामन्यात देखील नंतर सेमीफायनलच्या सामन्याची शेवटची लढाई होती. इथपर्यंत देखील सामना 5-5 समान फलंदाजी असताना याच अभिषेकने एक इतिहास केला आणि लढाईमध्ये गुण प्राप्त करून आपल्या संघाला परंतु अंतिम सामना कुठेतरी एकच संघ जिंकणार आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काणे आणि कळकवली संघाचा मॅच पडलं तर शेवटपर्यंत जाणार. तर जोपर्यंत पंचाचा निर्णय शेवटच्या मॅचमध्ये येणार नाहीये त्या अगोदर या ठिकाणी मात्र पाहिजे आहे. त्या अगोदर या ठिकाणी अभिषेकने मात्र पाहिलं तर सहाय्यक डावा कोपऱ्याचे खेळाडूंची पकड केली. सामन्यात देखील पाहिलं तर 2-1 मॅच बदलाय. छाडिया या चालू सामन्यातला पहिला चढाईमध्ये गुण प्राप्त केला होता. ते देखील पहिल्या मैदानाच्या बाहेर जातो. याच कळकवलीच्या संपूर्ण स्क्वॉड मधून परंतु जे जेवढे गोलंदाज त्या ठिकाणी स्क्वॉड आहे ना याच कळकवली संघाचा तो देखील एक चांगल्या पद्धतीचा पकडीला देखील दोन महत्वाचे पकडपटू मैदानाच्या बाहेर जाताना दिसते. त्याच मात्र आपण राकेश बलके मात्र हेच चढाईमध्ये गुण प्राप्त केले. पुन्हा खेळाडूंनी अनुभवी खेळाडू अशा नावाची उपमा दिली होती आणि त्याप्रमाणे अनुभव पणाला लावला जातोय आणि महत्वाच्या गुण देखील संघाला दिला जातोय. 2-1 मॅच या ठिकाणी शेवटपर्यंत सामना जाणार. तर त्या सामन्यात अनेक वेळा देखील होताना पाहायला तिकडं तू कोपऱ्यात 2-3 अशा सामना या ठिकाणी त्या सामन्यात जर या ठिकाणी पाहिलं तर जरूर एक वर्चस्व निर्माण करतोय आणि त्यामध्ये केला लाईनमॅन त्यांना लाईनीत बसवा खालती. आता 2-4 सामने या ठिकाणी आले. एकंदरीत 4 खेळाडू या कळकवली संघाच्या मैदानाच्या बाहेर येतात. तर एक बाजूच्या काही संघाचे संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतात. कारण की त्याला माहिती आहे की आधी कशामध्ये सामना जिंकणार. परंतु खऱ्या अर्थाने आज जर कळकवली संघ दाखल झालेला आहे आणि त्यांनी जर कळकवली संघाने या स्पर्धेत जर पाहिलं ना तर धुलाई बालकाई संघ असेल, त्यानंतर सुकाळ शेतकरी संघ असेल, सेमीफायनलमध्ये या ठिकाणी केदार बंगले कोळकेवाडी संघ असेल, अशा चांगल्या संघांवरती ज्यांनी या ठिकाणी मात केली होती आणि ते मात्र या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. तर या ठाणे संघाचा या स्पर्धेचा प्रभाव जर सांगितला तर ज्यांनी मात्र पहिला सामना सुकाळ खेळाडू संघ असेल, नंतर क्वार्टर सेमीमध्ये पुढे जाणं तू फ्लॅश मारून आता तिसरी चढाई वापर केला पहा लादेचा वापर करून मध्यस्थी बाद करण्याचा दावा असेल. अशा प्रसंगी या ठिकाणी निर्णय मात्र केला मात्र फार महत्वाचा असेल आणि याच्यानंतरच आपल्याला समजेल की कोणत्या खेळाडूला स्पर्श होईल. हा येणारा निर्णय फार महत्वाचा आहे. त्यांचा गाळ्यांचा प्रचार देखील आणि पुन्हा सामना 4-4 अशा पद्धतीचा सामना. परंतु तो नेहमीच पलटवार करीत असतो अशा पद्धतीचा संकेत इथे दाखल झालाय आणि त्या संकेतने बदल पर्यंत अडीच मैदानामध्ये आपल्या संघासाठी गावासाठी तालुक्यासाठी अखंड जिल्ह्यासाठी परंतु आज पुन्हा एकदा हा संघ अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी आला. कारण या वर्षामध्ये या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल होताना कित्येक वेळा पाहिलेला आहे. अंतिम सामने देखील कित्येक वेळा जिंकलेला आहे. अशा पद्धतीचा यशस्वी संघ गावातील नव्हे जसं विभागातील यशस्वी संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच असणारा या ठिकाणी हा कळकवली क्रीडा मंडळ कळकवली संघ. परंतु त्यांच्या विरुद्ध देखील या काणे संघाचा इतिहास आपण कित्येक वर्ष ऐकलेला आहे, काही जणांनी पाहिलेला देखील आहे. परंतु आज देखील ते पुन्हा एकदा याच टेलू गावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये इतिहास घडवण्याकरिता आणि इतिहास रचण्याकरिता देखील दाखल झाले.
अशा वेळी या ठिकाणी पुन्हा एकदा इक्वल मॅच मैदानामध्ये असेल. याच इक्वल मॅच मध्ये देखील एक जवळचा सामना आहे असा आमच्यापर्यंत आवाज देखील आलेला आहे. परंतु याचा निर्णय कोणाच्या दिशेने जाणार? 1 मिनिट ठरवणार आहे. त्याच्या विरुद्ध तुम्हाला ह्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही आतापर्यंत चांगला खेळ केलाय तसाच खेळ या ठिकाणी करून दाखवला गेला. कळतोडे संघ देखील ऋषिकेश संकेत धनंजय सम्राट आणि विवेक एक निर्णायक चढाई देखील केलेली आहे. संकेत सारखा महत्वाचा खेळाडू संघामध्ये दाखल देखील झालाय. परंतु आता तिसरी चढाई कोणाची येणार आणि कोण गुण प्राप्त करणार हा निर्णय फार महत्वाचा असेल. तिसरी चढाई या ठिकाणी असेल. चढाईचा क्रमांक 3 आहे. जर्सीचा क्रमांक 2 आहे. दोन गुण प्राप्त केले जाता येतात. उजवा पत्रक्षक आणि डावा पत्रक्षक. आणि संघ 6-4 अशा पद्धतीने देशभक्ती जबाबदारी दिली अशा पद्धतीची जबाबदारी या ठिकाणी दिलेली असताना जर पहिला तर बोनस प्लस पॉइंट आणि हा सामन्याचा प्लस पॉइंट येणार का? बोनस प्लस पॉइंट या ठिकाणी 2 गुण झाले आणि पुन्हा जे पाहिलं तर दोन्ही चढाईचे आज याच्या अगोदर देखील पहिलं संकेतने देखील 2 गुण प्राप्त केले होते. त्यानंतर यात मनीषने देखील 2 गुण प्राप्त केले होते. 12 आक्रमण आहे. हे दोन्ही संघ असं खेळ करतात की आम्ही चढाईमध्ये जास्तीत जास्तची गुण प्राप्त करणार आहोत आणि अशा पद्धतीत आम्ही पहिल्यांदाही ठेवणार आहे. असं देखील चित्र आहे. प्रत्येक चित्रामध्ये चित्रविचित्र कामगिरी करून देखील आम्ही या सामन्यात काहीतरी फेरबदल करणार. आम्ही देखील सर्वांनी लक्ष आमच्या दिशेने वळवणार आहोत. पण या हंगामामधील या ठिकाणी या जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ या ठिकाणी करता येतात. काही संघाने देखील पाहिलं तर एक यात्रेची स्पर्धा जिंकलेली आहे. परंतु आज देखील केरळच्या या ग्रामीणच्या स्पर्धेत ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करता येतात. प्रणव मनीष आणि राकेश असणारे हेच खेळाडू याच पाणी संघाचे असतील. परंतु संकेत उंची आणि ताकद संघाची दिशा आहे. आता आघाडी चांगल्या पद्धतीची कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या सगळ्याकडे आपण पाहतोय. पण एक चढाई किती महत्वाची आहे पहा. आणि महत्वाच्या खेळाडूंची चढाई केली आणि 12-6चा या ठिकाणी सामना देखील असेल. ज्या खेळाडूचा मी नावाचा उल्लेख या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात देखील केला होता आणि मागाशी देखील केला होता की ज्या खेळाडूने संपूर्ण वर्षात सर्वात जास्त सर्वोत्कृष्ट खेळाडू चित्रपती नाव होणारा खेळाडू तर महत्वाचं आहे. परंतु ते कोणत्या क्षणात झालेलं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. अशा जास्त महत्वाचे असलेल्या सामन्यात 12 म्हणजे डबलच्या गाड्या 6 गुण कोणाचे आहेत तर या ठिकाणी याच काळे ठिकाणी मोडपडी संघाचे आहेत. तर 12 गुण कोणाचे आहेत तर ज्यांच्या दिशेने पहिल्या हाफमध्ये विजयाचा वारा गेलाय असाच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाच्या दिशेने पुन्हा एकदा सामना थांब लाईट टाइमआउट करीता देखील निरंतर पद्धतीची चढाई आता चालणार नाहीये. आता आक्रमकपणा आणि आक्रमण या केलं जाते का की ते आक्रमण फेटाळण्याकरिता देखील कडे खेळ देखील या ठिकाणी वयोमान छोटा आहे परंतु कामगिरी पाहिली तर नक्कीच मोठी आहे. अशा मोठ्या स्पर्धेत जबरदस्त अशा पद्धतीचा खेळ करून आता आघाडी मिळवलेली आहे आणि सामना 13-6 आणि सामना तुम्हाला जवळून पहा असं देखील सांगितलं जात आहे. परंतु ज्याला आपण खऱ्या अर्थाने याच सेमीफायनलचा सामना देखील घोषित केलं होतं त्या संपूर्ण स्पर्धेत देखील त्याने सर्वात जास्त गुण प्राप्त केले. परंतु आता त्याला पाहिजे माझा संघ आहे ते चांगल्या स्थितीमध्ये आहे. सुस्थितीमध्ये असणारा हा कळकवणे संघ एक शेवटचा एक गुण प्राप्त करून आपल्या संघ
तिसरी चढाई या देखील असेल पण दोन्ही संघ तिसऱ्या चढाईची घेत आहेत ज्या संघाच्या जास्त चढाई तिसऱ्या सक्सेस होणार तो संघ या ठिकाणी जिंकणार आहे आणि त्याचा किती मजा आहे एका संघाला एकत्र जाण्यात येतोय संख्येने संख्येने केला तर हँडल केला तर आणि सहाय्यक प्राप्त गाडी दाखवण्यात जात आहे शिवम देखील मैदानाच्या बाहेर जातोय संपूर्ण ऑलिंचा संच या ठिकाणी आज कळकळीच्या संख्येत परंतु ज्याच्या नावाचा धबधबा आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी राखीव असेल आणि कित्येक स्पर्धेत टुर्नामेंट मध्ये या ठिकाणी सर्वोत्तम चढाईपटू अशा याचा नाव कोरलेलं आहे परंतु खेळाडू देखील आपल्या संघाचं नाव उंचावण्याकरिता या ठिकाणी खेळतो 14 पर्यंत वजन मारली जाते 8 आणि विजयाचा फाट या ठिकाणी रचला जातोय याचा कधी थांबवणार आम्ही जी अडचणी करण्याकरिता आम्ही आमच्या पल्ल्यावर जे प्राणीच्या विभागातून जिथपर्यंत आलोय त्याचे एक चांगलं उदाहरण याचं काळेपणाने मोठं परिस्थिती दिलेलं आहे संपूर्ण स्पर्धेच्या चांगल्या पद्धतीसाठी केलं आहे आता मात्र त्यांना चढाई देखील चांगल्या पद्धतीच्या करायला काणे मोठं परिस्थिती सामना आणि ज्यामध्ये या ठिकाणी संकेत नक्कीच जर चढाईमध्ये गुण प्राप्त करून सामना पाडवतोय तर खेळाडू या ठिकाणी धनंजय शैलेश हा जो पहिला हात आहे जो पहिला हात या ठिकाणी थांबतोय आणि पहिला हात या ठिकाणी थांबल्यानंतर आता जर सामन्याचा विचार केला तर या सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे तो दिवेकर याचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आपल्या देखील या ठिकाणी असतात स्वरूप दिवेकर या ठिकाणी दाखल झाले त्याचा देखील हा सन्मान मध्ये राहिला होता तो मान्यवर आहे तर त्याने विनंती असेल आपण आपली सुरुवात हा जो एक महत्वाचा सन्मान या ठिकाणी राहिला आहे तो स्वरूप दिवेकरचा सन्मान करायचा आहे आपण हा सन्मान करायचा आहे आपण याचा सामन्याकडे बघतो 7-22 हा या ठिकाणी एकत्रित अंतिम सामना जो देखील ठेवला जातोय त्याचा दुसरा हात या ठिकाणी हे पहिला हात आणि पहिला डाव कोणाच्या दिशेने गेलाय तर तो याच कळकवड खेळाडूंना कळकवड यांच्या दिशेने पहिला डाव या ठिकाणी गेलेला असलेला परंतु आता दुसऱ्या ज्याची सुरुवात कळकवड पुन्हा चांगली केली परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी मात्र पाहिजे आहे आता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा खेळ देखील सर्व पाहायला मिळतोय एक आणखी या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान होतोय आपण या ठिकाणी जे डेकोरेशन मंडप डेकोरेशन जे केले राजेशजी कावळे आपला सन्मान या ठिकाणी होतो राजेशजी कावळे मी अशोक ब्रह्मराव कदम मी आपल्याला विनंती करेन राजेश कावळे यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे त्या दुसऱ्या हातमधील आपण खेळ देखील इथे पाहतोय
9-22 मॅच आहे या सामन्यातील हा टाइम आउट आहे. नऊ विरुद्ध 22 असं मात्र या ठिकाणी हा दुसऱ्या हप्त्यातला सामना देखील पाहतो. एकंदरीतच 13 गुणांची असणारी जी आघाडी आहे ती 13 गुणांची आघाडी आज कळकवली संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण संघ या ठिकाणी या नावाने त्याला ओळखलं जातं आणि तो कार्यक्रम संघ देखील आजच्या अर्धेवर या ठिकाणी चर्चा करणार आहे. कळकवली क्रीडा मंडळ कळकवली संघ, परंतु आता सम्राटपदी जबाबदारी असलेला जो एक उत्तम दर्जाचा पकडपटू आणि चढाई देखील तिथे करू शकतो. अशा प्रसंगी जर पाहिलं दहा 22 पहिल्या डावात ज्याने सर्वात जास्त कुस्तीचा खेळ केलेला खेळाडू आता मैदानाच्या बनवात प्राप्त केला आहे. सर्वात महत्वाचा गुण या ठिकाणी प्राप्त केला जातो. मात्र संघाला खुशी दिली आणि महत्वाच्या क्षणाचा हा गुण या ठिकाणी प्राप्त केला आहे. कशा पद्धतीने जे पकडपटू देखील करतात ना याच्याकडून या कळकवली संघाबद्दल मी जे सांगितलं की एक फक्त कळकवली गावातील नव्हे तर या ठिकाणी गणपती विभागातला देखील एक अव्वल दर्जाचा प्रश्न ज्याच्याकडे आपण पाहतो तो संघ एकंदरीतच आघाडीवरची आहे. म्हणजे 12 गुणांची असणारी चांगली आघाडी आहे. म्हणजे डबल डिजिटपेक्षा जास्तची आघाडी या ठिकाणी या कळकवली संघाकडे असेल आणि ती आघाडी कमी करण्यासाठी तिथे प्रयत्न जरूर होत आहेत का ते प्रयत्न सुरू देखील मनीष असेल त्याची साथी असेल बंटी असेल आणि पकडपटू देखील या सामन्यात रस बसवण्याच्या ठिकाणी कामगिरी करणार आहेत. अरे दिला निर्णय किती आता देखील या ठिकाणी पकडी मधला गुण प्राप्त होतोय. 11 11-24 मॅच या ठिकाणी या मैदानामध्ये असेल. परंतु आता चालले कळकवली संघ आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुण्याच्या फेर बदल करण्याकरिता हा जी खेळाडू देखील असेल आणि या दोघी कॉर्नर एकत्र आली आणि प्रणव या खेळाडूंनी चांगली पकड या ठिकाणी करून जाते. कॉम्बिनेशन कशा पद्धतीने असावं तर कॉम्बिनेशन अशा पद्धतीने असावं खूप चांगलं या ठिकाणी समीकरण इथे देखील आपण घेताना पाहिजे. 12-24 अशा पद्धतीचा हा सामना आणि या सामन्यात आता देखील एक सरळ या ठिकाणी आक्रमण करण्याकरिता या ठिकाणी देखील म्हणजे राकेटने या ठिकाणी गुण प्राप्त केला. 24-13 नंतर त्यावरतील काही निर्णायक पहिल्या मिनिटांच्याच कालावधीमध्ये आपण ही गुणसंख्या देखील पाहतोय. परंतु ज्याने या संपूर्ण स्पर्धेत चांगल्या जर पकडीचा जर खेळ केलेला आहे परंतु अंतिम सामन्यात एक चढाईमधला गुण देखील प्राप्त केले तोच ऋषिकेश या ठिकाणी असलेला मॅच. आणि आतापर्यंत कळकवली संघाचे एक 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. कळकवली संघाचे एकंदरीत 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर देखील या ठिकाणी असतील.
13-24 अशा पद्धतीचा सामना इथे परंतु निरंतर पद्धतीने सर्वांच्या नंतर अजूनही लागल्या की कुलमदत हा काणी संघ ज्या नावासाठी जो ओळखला तो आज ओळख या ठिकाणी करणार का कंबॅक या ठिकाणी करणार का थोडासा कळकळ संघाने पहिल्याच डावात स्वतःला प्रभावित केलेला आहे प्रसिद्ध केलेले आहेत आणि प्रसिद्ध असणारे एक कळकळीचे खेळाडू देखील आहेत 13-24 या विषयी देखील ही तिसरी चढाई केली जाणार धनंजय याच्या माध्यमातून या विषयी चढाई होत असताना आपण पाहतोय संपूर्ण डिफेन्स या ठिकाणी असलेला परंतु संपूर्ण डिफेन्स असताना पुन्हा ठिकाणी प्रणवने ही पकड केली आता 14-24 10च्या आघाडी अंदाज आघाडी एकने कमी केली जाते आता निर्णायक शेवटचा खेळाडू प्रसाद 15-24 9च्या ठिकाणी आघाडीत शिल्लक आहे आता सामना जवळ आलेला आहे 18-24 आणि आता सामना एकंदरीत 6च्या लीडवरती थांबलेला आहे काही संघाला शेवटची 5 मिनिटे कालावधी शिल्लक असताना काही ठिकाणी मोठमोठी मॅच या ठिकाणी शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत पोहोचलाय म्हणजे 5 मिनिटांचा असा सामना नक्कीच जरूर संपेल आणि कोणता तरी एक संभाव्य संघ या ठिकाणी जिंकणार आहे 19-24 असा असणाऱ्या या स्पर्धेतला फक्त या स्पर्धेत नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेतली शेवटची 5 मिनिटे आणि त्याच्यापेक्षा कमी मिनिटांचा हा काढलेला मिनिटं आहेत 5 परंतु या ठिकाणी आघाडी आहे ती म्हणजेच आघाडी देखील या ठिकाणी 5 ची पाहायला भेटते पंजा या ठिकाणी ओपन करावा लागेल पंजा या ठिकाणी ओपन करावं लागेल 19-24 अशा पद्धतीने या ठिकाणी हा कालावधी या ठिकाणी आता जबरदस्त या ठिकाणी या आकड्यात शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत चालू सामना संपण्याकरिता कुलबद्दल या ठिकाणी 4 मिनिटांचा कालावधी म्हणजेच मिनिटांचा विचार केला तर शेवटची 4 मिनिटं आणि संपूर्ण स्पर्धेतल्या सेकंदांचा विचार केला 240 सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत आणि अशा पद्धतीची सेकंद शिल्लक असताना देखील आपण या ठिकाणी आक्रमण होताना देखील पाहणार आहोत तिसरी चढाई या ठिकाणी 19-24 आणि मला तिसरी चढाई याविषयी निर्णय असेल शेवटची 3 मिनिटे चांगली पकड या ठिकाणी देखील गेली याच्या अगोदरच्या दुर्गाबाचा कोटबाच्या स्पर्धेत या ठिकाणी सर्वोत्तम पकडपटू ठरणारा खेळाडू आजच्या रात्रीमध्ये देखील जास्तीत जास्त पकडीचा या ठिकाणी आता केला जातो म्हणजे निदान रेषेवरती या ठिकाणी हे पकडण्याचा मानस आहे आणि 5 गुणांच्या ठिकाणी आली असते ही निर्णायक 5 गुणांची खरं तर पुन्हा एकदा राकेश
शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत. शेवटची 2 मिनिटे. 21-25 मध्ये या ठिकाणी 4ची आघाडी अजून शिल्लक असलेली आहे. 2 मिनिटांमध्ये 4ची आघाडी म्हणजे प्रति मिनिटामध्ये तुम्हाला 2 गुण प्राप्त करावे लागतील आणि हे एका संघाला रोखावं लागेल. आणि जर या ठिकाणी कळकोणी संघ याचा सामन्यात जिंकला जर आपण पाहिलं कळकोणी संघ यावेळी देखील तिसरी चढाई केली जाईल. फार निर्णायक अशा पद्धतीची असेल. सर्वात महत्वाची चढाई या ठिकाणी म्हणताय अशा पद्धतीची अंतिम सामन्यातली ही चढाई याच सोहम कडून केली जाते आणि त्या चढाईचा त्या चढाई या ठिकाणी म्हटलं जात आहे. शेवटचे मिनिट लास्ट वन नाही. एका मिनिटाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे. 23-25. विरुद्ध 25 अशा पद्धतीचा सामना संपला का? त्यांनी त्यांच्या नावावरती केला आहे. अंतिम पदाचा फरार देखील या ठिकाणी पाहिलेला आहे. आता काही मिनिटांच्या फरार बक्षीस वितरण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे.